संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज मी करते रवा लाडू। रवा लाडूसाठी मी घेतल्यात 2 वाट्या रवा, पाऊण वाटी तूप, 1 वाटी खोबरं, थोडंसं काजू बदाम, थोडी इलायची बारीक करून घेतली आणि थोडी पिठी साखर। चला ते मी बनवते। लाडू बनवायला आधी आपण 2 चम्मच तूप टाकून घेऊ। तूप तापलंय आपल्यावर, आता आपण रवा टाकू त्याच्यात। छान याला एकत्र करून घ्यायचं। वीस मिनिटं छान बारीक गॅसवर रवा भाजायचा, म्हणजे लाडू छान होतात। हे बघा छान भाजलाय रवा। आता आपण त्याच्यात हे खोबरं टाकून घ्यायचं। खोबरं टाकून 5 मिनिटं एकसारखं करून घ्यायचं। आता पिठी साखर टाकायची ही पूर्ण। तुम्हाला किती गोड लागतं तसं बनवायचं। मी 1 वाटी पुरी टाकली। आता याला छान 2 मिनिटं एकसारखं करून 20 मिनिटं झाकण ठेवायचं। थोडी इलायची टाकायची। इलायचीनं वास छान येतो लाडूचा। झाले 20 मिनिटं, बघू आपण। हा छान एकत्र झालं। आता आपण याला थोडंसं मिक्सरमधून फिरून घ्यायचं, म्हणजे लाडू छान वळतात। आता आपण याच्यात 1 चम्मच तूप टाकून फिरून घ्यायचं। हे बघा छान झालं। आता सगळं असंच करून घ्यायचं, छान लाडू वळून होता। मग हे बघा छान झाले, लाडू वळण्यासारखं झालं मस्त। त्याच्यात आता आपण काजू बदाम टाकून घ्यायचे आणि आता लाडू बांधून घ्यायचे याला एकत्र करून मस्त। छान लागतात रव्याचे पण लाडू। आता छान असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे, मस्त तोंडात विरघळतात। हे बघा छान झाला आपला लाडू। आता असेच सगळे करून घ्यायचे। हे बघा झाले आपले रवा लाडू तयार। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा फार सुंदर मऊसूत लाडू झालाय मस्त छान।